नमस्कार. धाराशिव माझामध्ये मी ऋषी तुमचं स्वागत करतो. धाराशिवच्या विशेष बुलेटिनमध्ये आज आपण धाराशिव आणि राज्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत. सर्वात पहिली आणि महत्त्वाची घडामोड आहे ती महायुती संदर्भात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल 19 मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीमध्ये भेट घेतली होती. महायुतीत सामील होण्याबद्दल यांच्या दोघांमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा झाल्याची देखील माहिती मिळाली. राज ठाकरे यांच्या दिल्लीवारीमुळे राज ठाकरे हे महायुतीत सहभागी होणार का या विषयाला देखील आता वेग आलेला आपल्याला पाहायला मिळालं होतं. जागा वाटपावर देखील चर्चा झाल्याची माहिती जी आहे ती आपल्याला मिळाली होती. भेट घेऊन आल्यानंतर देखील राज ठाकरेंनी जे ते माध्यमांना प्रतिक्रिया देणं जे टाळलं होतं, परंतु या संदर्भात आता एक मोठी अपडेट येते. उद्या सकाळी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर सकाळी 11 वाजता मनसेचे महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी यांची बैठक असल्याचं कळतंय. या बैठकीमध्ये महायुतीमध्ये सहभागी व्हायचं की नाही, महायुतीतच जागा वाटप असेल आणि गुढीपाडव्याचा जो मेळावा आहे या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे अशी माहिती आता मिळते. मनसेचे जे नेते आहेत राज ठाकरे यांना दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई अशा 2 जागा मनसेला देण्यात यावा असा प्रस्ताव जो आहे तो राज ठाकरे यांनी भाजपसमोर ठेवला होता, परंतु राज ठाकरे यांचा हा प्रस्ताव मात्र अमित शहांनी फेटाळला असल्याच्या बातम्या देखील आपल्याला आज ऐकायला मिळाल्या होत्या. केवळ एकच जागा ही मनसेला मिळू शकते असं देखील बोललं जात आहे. दुसरी जागा जी आहे ती अमित शहा यांनी देण्याचं जे होतं ते फेटाळलं होतं असं देखील आता सांगितलं जात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीबाबत देखील चर्चा झाल्याचं बोललं जात आहे, परंतु लोकसभा आता आपण सोबत लढूया, विधानसभेचं जे आहे विधानसभेचं जी लढत असेल ते जागा वाटपाची जी बोलणी असेल ती विधानसभेच्या वेळेलाच केलेली बरी असेल असं अमित शहा यांनी सांगितल्याचं समजतंय. यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जी पुनरावृत्ती झाली त्यामुळे हा जो निर्णय आहे हा घेतल्याचं आता बोललं जात आहे. यामुळे आता उद्याच्या मनसेच्या बैठकीत कुठला महत्त्वाचा निर्णय घेईल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. उद्या 11 वाजता शिवतीर्थावर जी बैठक घेतली जाणार आहे त्याचे अपडेट आपण उद्या घेणारच आहोत. तुर्तास पाहूयात पुढची बातमी. छेडछाडीला कंटाळून धाराशिव येथील एका विद्यार्थिनीने पुण्यातील महाविद्यालयात जी ती जाळून आत्महत्या केलेली आहे. सदर विद्यार्थिनी ही लोहारा तालुक्यातील जेवळी येथील मूळ गावची होती. भारतीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ही विद्यार्थिनी शिकत असताना या हॉस्टेलवर राहत होती. या हॉस्टेलवर काम करणारा एक तरुण तिला त्रास देत होता. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ही तरुणी जी होती ती नैराश्यामध्ये होती. यामुळे पीडित तरुणीने 7 मार्च रोजी जे ते स्वतःला पेटून घेतले आणि आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दरम्यान काल या विद्यार्थिनीचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे. आरोपी जो होता तो या हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये काम करत असायचा. तो सतत तिला मेसेज करून त्रास द्यायचा आणि येता जाता विचारपूस करायचा, शिवाय तिची छेडही काढायचा. या प्रकारामुळे ही विद्यार्थिनी घाबरलेली होती. शिवाय या विद्यार्थिनीच्या खोलीत राहणारी दुसरी विद्यार्थिनी देखील तिला त्रास देत असल्याची माहिती आता समोर येते. ही विद्यार्थिनी तिच्या अभ्यासात व्यत्यय आणायची, शिवाय तिला त्रास द्यायची. या दोघांच्या होणाऱ्या त्रासामुळे ही जी तरुणी होती ही नैराश्यात गेली होती आणि या त्रासाला कंटाळूनच 7 मार्च रोजी या विद्यार्थिनीने स्वतःला पेटून घेतलं होतं. या तरुणीला गंभीररित्या भाजल्यानंतर दवाखान्यात जे ते दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर काल या विद्यार्थिनीचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे. या घटनेचा तपास जो आहे ते पुढील पोलीस जे आहेत त्या घटनेचा पुढील तपास करत आहेत. या पाहूयात पुढची बातमी. जिल्ह्यामध्ये लवकरच लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे. या लोकसभेच्या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून वारंवार वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. जिल्हाधिकारी यांनी असाच एक निर्णय काल घेतलेला आहे. उमेदवार ज्या वेळेला अर्ज दाखल करायला येतील त्यावेळेला त्यांना काही नियम व अटी पाळाव्या लागणार आहेत. त्या नियम व अटी कुठल्या असतील याबद्दल काल जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आता माहिती दिलेली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करत असताना वाहनांच्या ताफ्यामध्ये 3 पेक्षा जास्त मोटरसायकली किंवा गाड्या, मोठ्या कार्स या नसायला हव्यात. कमीत कमी वाहनं घेऊन जे आहेत ते उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी यायचंय. शिवाय अर्ज दाखल करण्याच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या दालनामध्ये जे आहे ते 5च व्यक्ती जे असतील ते उपस्थित असतील. 5 पेक्षा जास्त व्यक्तींना जो आहे तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या दालनात जो आहे तो प्रवेश मिळणार नाहीये. शिवाय निवडणूक अर्ज दाखल करत असताना कुठल्याही प्रकारची मिरवणूक, सभा किंवा घोषणा देणे, वाद्य वाजवणे, गाणी म्हणणे किंवा कुठल्याही प्रकारचा निवडणूक प्रचार जो आहे तो चालणार नाहीये. या सर्वांना जो आहे तो प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. यामुळे
उमेदवारांनी अर्ज दाखल करत असताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात जो आहे तो दुसऱ्या कुठल्याही व्यक्तींना जो आहे तो प्रवेश दिला जाणार नाही. केवळ अर्ज दाखल करणारी व्यक्ती आणि यासोबत 4 व्यक्तींना जो आहे तो प्रवेश दिला जाणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या आदेशाचं जे पालन आहे ते करावं लागणार आहे. म्हणजे 6 जून पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी जे आदेश घालून दिलेले आहेत त्यांचं पालन जे आहे ते सर्व उमेदवार आणि कार्यकर्त्यांना आता करावं लागणार आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी ही माहिती दिली आहे. पाहूया पुढची बातमी. धाराशिव जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात लाचखोरीच्या 2 घटना घडल्याची माहिती आपल्याला मिळते. कालच एकीकडे जात पडताळणी प्रमाणपत्रावर डिजिटल सही देण्यासाठी 3200 रुपयांची लाच मागितल्याची घटना घडली होती. या प्रकरणी या आरोपीला रंगेहात पकडून लाचलुचपत विभागाकडून ती अटक करण्यात आली होती. दुसरीकडे काल परत एक लाचखोरीची घटना घडली आहे. जमिनीचे खरेदी खत दस्त नोंदणी करून देण्यासाठी 10,000 रुपयांची लाच घेताना वाशी येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील लिपिकास आता लाच घेताना अटक केली आहे. तक्रारदार जे आहेत, तक्रारदार हे वकील होते. त्यांच्या अशिलाकडे जी आहे ती 10,000 रुपयांची जी आहे ती मागणी करण्यात आली होती. परंतु हे अशिल जे होते हे तक्रार देण्यास तयार नव्हते, लाच देण्यास तयार नव्हते. यामुळे त्यांनी लाचलुचपत विभागाकडे जी आहे ती तक्रार दाखल केली होती. यानुसार या लिपिकास आता रंगेहात पकडून जी आहे ती 10,000ची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. या विरोधात आता वाशी पोलीस स्थानकामध्ये जो आहे तो गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे. पाहूयात पुढची बातमी. जिल्ह्यामध्ये अवैध मद्याविरोधाच्या मोहिमा ज्या असतात त्या वेळोवेळी राबवल्या जातात आणि अवैध मद्याचा जो साठा आहे तो पोलिसांकडून जप्त आणि नष्ट केला जातो. या अंतर्गतच काल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अप्पर पोलीस अधीक्षक गौर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध मद्याविरोधाची मोहीम आहे ती जिल्हाभरात राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत एकूण 13 कारवाया जिल्हाभरात करण्यात आल्या. या कारवाईमध्ये एकूण 72 दारूच्या सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. शिवाय इतरही दारूचा साठा जो आहे तो जप्त करण्यात आला. एकूण जिल्हाभरात सुमारे 5,37,000 रुपयाचा जो साठा आहे तो जप्त करण्यात आलेला आहे. हा साठा जप्त करून या आरोपींविरोधात आता त्या पोलीस स्थानकांमध्ये जी ती कारवाई करण्यात आली आहे. या जिल्हाभरात संपूर्ण 11 जे गुन्हे आहेत ते आता वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झाले आहेत. 11 ठिकाणी पोलिसांनी छापे टाकून हे गुन्हे दाखल केले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 4 ठिकाणी छापे टाकले होते. तसंच उमरगा पथकाने 2, वाशी पोलीस स्थानकाच्या पथकाने 1 छापा टाकला होता. तुळजापूर ढोकी या पथकाने देखील 1 छापा टाकला होता. अशा प्रकारे आता वेगवेगळ्या पोलीस स्थानकाच्या हद्दीतील गुन्ह्यांवर कारवाई करून त्या पोलीस स्थानकात या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे आणि आरोपींना जी ती अटक करण्यात आली आहे. दरम्यान धाराशिवमधील घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू. यासाठी आमच्या धाराशिव माझा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा.